सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात आणि बड्या नेत्यांच्या संबंधांबाबत गंभीर आरोप केले आहेत. खरातच्या सीडीआर अहवालाचा हवाला देत दमानिया यांनी सांगितलंय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरातला 17 वेळा फोन केले, तर रुपाली चाकणकर यांचे 177 कॉल्स झाले आहेत. या यादीत सुनील तटकरे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयांचाही समावेश असून या सर्वांनी खरातशी संपर्क का साधला याची SIT मार्फत सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयातील रिक्त पदांच्या भरतीबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 5,500 प्राध्यापक आणि 2,900 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. गेल्या 25 वर्षातील ही सर्वात मोठी भरती ठरणार असून यामुळे शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होईल. तसेच तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात 900 वरून 1,200 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णयही आगामी काळात घेतला जाईल, असे आश्वासन पाटील यांनी पुण्यात दिले. आम आदमी पार्टीने राज्यसभा खासदार राघव चड्डा यांना उपनेतेपदावरून हटवल्यानंतर पक्षांतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी चड्डा यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटलंय की ते भाजप आणि पंतप्रधान मोदींना घाबरतात. संसदेत महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार देणं आणि महागाईच्या मुद्द्यावर मौन बाळगल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे चड्डा यांनी आपल्याला संसदेत बोलण्यापासून रोखलं जात असल्याचा दावा करत पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. भारतीय नौदलाची शक्ती वाढवण्यासाठी INS तारागिरी हे प्रगत युद्धपोत आणि अरिदमन ही अण्वस्त्रधारी पाणबुडी शुक्रवारी विशाखापट्टणम येथे कार्यान्वित करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तारागिरी 75% स्वदेशी बनावटीचे असून ते ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि स्टेल्थ तंत्रज्ञानाने सज्ज आहे, तर अरिदमनमुळे भारताची समुद्रातील अण्वस्त्र क्षमता अधिक मजबूत झाली आहे. हिंदी महासागरातील भारताचे वर्चस्व वाढवण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी ही दोन्ही शस्त्रास्त्रे मोठा आधार ठरणार आहेत. संसदेने जनविश्वास विधेयक 2026 मंजूर केलं असून एकूण 80 कायद्यांमधील 1,000हून अधिक तरतुदींमध्ये मोठे बदल केलेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी याला ऐतिहासिक सुधारणा म्हटले. या कायद्यामुळे किरकोळ तांत्रिक चुकांसाठी आता तुरुंगवासाऐवजी केवळ दंडाची तरतूद असेल. प्रलंबित खटल्यांचा भार कमी करणं आणि इज ऑफ डुईंग बिझनेसला चालना देणं हा यामागचा उद्देश आहे. यामुळे सामान्य नागरिक आणि उद्योजकांना अनावश्यक कायदेशीर त्रासातून मोठी सुटका मिळणार आहे. इराणच्या करज येथील B1 पुलावर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या भीषण हवाई हल्ल्यामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढलाय. या हल्ल्यात 8 नागरिकांचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या इराणने आता बदला घेण्याची घोषणा केली असून सौदी अरब, कुवेत, UAE आणि जॉर्डनमधील 8 प्रमुख पुलांची हिटलिस्ट तयार केली आहे. किंग फहद कॉजवे आणि शेख जायद ब्रिज यांसारख्या महत्त्वाच्या वास्तूंना लक्ष्य करण्याची धमकी इराणने दिली आहे. दरम्यान अमेरिकेने अधिक हल्ले करण्याचा इशारा दिल्याने या दोन्ही देशांमधील संघर्ष आता टोकाला पोहोचलाय. फॉक्सवॅगन कंपनीने आपल्या टायगून कारचा नवा लुक बाजारात आणण्याची तयारी पूर्ण केली असून येत्या 9 एप्रिल 2026 रोजी ही कार लॉन्च होणार आहे. या नवीन कारमध्ये हेडलाईट्स, ग्रिल आणि बंपरमध्ये आकर्षक बदल करण्यात आले आहेत. कारचे इंजिन पूर्वीसारखेच ताकदवान असेल, मात्र गिअर बॉक्समध्ये सुधारणा करून तो अधिक वेगवान केला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय कारच्या आतमध्ये आधुनिक फीचर्स आणि नवीन रंगांची थीम पाहायला मिळेल, ज्यामुळे ग्राहकांना अधिक प्रीमियम अनुभव मिळेल. सुझुकी इंडियाने आपल्या लोकप्रिय बर्गमन स्ट्रीट 125 स्कूटरची दुसरी जनरेशन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. या नवीन मॅक्सी स्कूटरची विक्री 8 एप्रिल 2026 पासून सुरू होणार असून दिल्लीत याची एक्स शोरूम किंमत 1,01,944 रुपयांपासून सुरू होईल. नव्या बर्गमनमध्ये TFT डिस्प्ले, कीलेस इग्निशन आणि स्प्लिट LED हेडलॅम्प यांसारखे प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत. 124 cc इंजिनसह येणारी ही स्कूटर अधिक मायलेज आणि प्रीमियम लुकचा अनुभव देईल. आरामदायी प्रवासासाठी यात मोठी सीट आणि
फ्लेक्झिबल फुटबोर्डची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या घरी 29 मार्च रोजी दुसऱ्या मुलाचे आगमन झाले असून सोनमने सोशल मीडियावर चिमुकल्याची पहिली भावूक झलक शेअर केली आहे. रुग्णालयातील बेडवर बाळाला कुशीत घेतलेला फोटो पोस्ट करत तिने डॉक्टरचे आभार मानलेत. कपूर आणि आहुजा कुटुंबात आनंदाचे वातावरण असून सोशल मीडियावर कलाकार आणि चाहत्यांकडून या स्टार जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय. इडन गार्डन्सवर KKR विरुद्ध 65 धावांनी विजय मिळवूनही सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा अडचणीत आलाय. मैदानावरील गैरवर्तवणुकीमुळे BCCIने त्याच्यावर मॅच फीच्या 25% दंड आणि एक डीमेरिट पॉईंट देण्याची कारवाई केली आहे. अभिषेकने IPL आचारसंहितेच्या कलम 2.3 अंतर्गत लेव्हल 1चा गुन्हा मान्य केलाय. हा गुन्हा भर मैदानात मोठ्या आवाजात अश्लील शब्दांचा वापर करण्याशी संबंधित आहे. सामन्यात 48 धावांची वादळी खेळी करणाऱ्या अभिषेकने शिस्तभंग केल्याने हा दणका त्याला बसलाय.